चला तर मंडळी, हिरव्या सालीची मुगाची डाळ आहे ती सर्वांसाठीच, आजारी व्यक्तींसोबतच लहान मुलांसाठी सुद्धा अतिशय गुणकारी मानली जाते. भरपूर प्रमाणात फायबर्स असतात, त्यामुळे ही डाळ आहे ती पचायला खूप हलकी असते. मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. आजची रेसिपी आहे हिरव्या मुगाच्या डाळीची मसाला डाळ खिचडी. रेसिपी पूर्ण शेवटपर्यंत नक्की बघा आणि रेसिपी आवडली तर एक कमेंट करायला विसरू नका. आता त्यासाठी आपल्याला इथे घ्यायची आहे 1 वाटी तांदूळ. तांदूळ इथे मी इंद्रायणी घेतला आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इतर कोणताही तांदूळ घेतला तर चालेल. त्याच वाटीने 2 वाट्या इथे मुगाची डाळ घ्यायची. आता ही डाळ आणि तांदूळ आहे ती स्वच्छ 3 ते 4 वेळेस पाण्यात धुवून घ्यायची आणि कुकरला आपल्याला ही शिजवून घ्यायची. कुकरमध्ये साधारण 2 छोटे चमचे तेल गरम करायचं. त्यामध्ये काही खडे मसाले टाकून घ्यायचे आणि डाळ तांदूळ छान परतून घ्यायचं. आणि डाळ तांदूळ आपण 3 वाट्या घेतले आहेत, तर त्याच्या 5 पट पाणी टाकून आपल्याला ही डाळ तांदूळ आहे ती शिजवून घ्यायची. शिजताना त्यामध्ये थोडंसं हळद आणि थोडंसं मीठ टाकून घ्यायचं. तर 4 ते 5 शिट्ट्या झाल्यानंतर कुकरचं झाकण काढून बघितल्यावर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे मस्त असे हे डाळ तांदूळ छान गाळ असं इथे शिजलं आहे. सध्या हे डाळ तांदूळ शिजून घट्ट दिसत आहे, त्यामुळे आपल्याला साईडला पाणी गरम करून ठेवायचं आहे. आता या डाळ खिचडीला आपल्याला फोडणी द्यायची. त्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचे. त्यामध्ये जिरे, मोहरी, थोडंसं हिंग, 5-6 कढीपत्त्याची पानं आणि 4-5 लसणाच्या ठेचलेल्या पाकळ्या यामध्ये टाकून घ्यायच्या. लसणाचा रंग बदलेपर्यंत आपल्याला हा लसूण आहे तो फोडणीमध्ये छान परतून घ्यायचा, म्हणजे त्याचा उग्र वास येणार नाही. एक छोटा बारीक चिरला कांदा आणि थोडंसं गाजर बारीक चिरून आपल्याला हे परतून घ्यायचे. कांद्याचा रंग खूप जास्त आपल्याला ब्राऊन होऊ द्यायचा नाही. फिकटसर गुलाबी रंगावर आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या, त्यासुद्धा यामध्ये परतून घ्यायच्या. एक छोटा टोमॅटो बारीक चिरून तो सुद्धा मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. त्यानंतर यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून ती देखील परतून घ्यायची. फोडणीमध्ये कोथिंबीर टाकल्यामुळे खिचडीची चव अधिक वाढते, खूप छान चविष्ट अशी लागते. आता कोथिंबीर आणि इतर साहित्य सर्व छान परतून झालं आहे. आता यामध्ये सर्व मसाले, बेसिक मसाले टाकून घ्यायचे. लाल तिखट, धने पावडर, किंचितचा गरम मसाला आणि मीठ आपण या अगोदरही टाकलं आहे, त्यामुळे तो अंदाजा घेऊनच आता यामध्ये मीठ टाकून घ्यायचं. मसाले साधारण अर्धा मिनिट छान परतून घ्यायचे. आता तुम्ही इकडे बघू शकता डाळ अशी ही घट्ट झाली आहे. तर आता आपल्याला काय करायचं की गरम पाणी यामध्ये टाकून घ्यायचं. तुम्हाला डाळ कितपत पातळ किंवा घट्ट हवी आहे त्या प्रमाणातच यामध्ये पाणी टाकून घ्या. पण लक्षात ठेवा की ही डाळ खिचडी आहे ती वरचेवर घट्ट होत जाते, त्यामुळे पाण्याचा वापर थोडासा अधिकच करावा. तर अशा प्रकारची कन्सिस्टन्सी मी इथे ठेवली आहे. डाळीला यामध्ये आपण जे खडे मसाले टाकलेत ना, त्यामुळे या डाळ खिचडीचा वास जो आहे तो एकदम घरभर पसरतो आणि त्याची चव काही वेगळीच लागते. आता ही जी फोडणी आहे ती फोडणी यामध्ये टाकून घेतली आणि कढईमध्ये थोडीशी इथं मसाले वगैरे लागलेले आहेत, त्यामुळे त्यातली डाळ खिचडी मी या कढईमध्ये टाकून घेते आणि तीसुद्धा या कुकरमधल्या डाळ खिचडीमध्ये टाकून घेते. आता हे सर्व साहित्य आहे ते व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तर तुम्ही इथे बघू शकता रंग कसा सुंदर आला आहे आणि बघूनच समजते की डाळीची चव काहीतरी मस्तच लागणार आहे. तर आता याला मस्तपैकी एक उकळी काढून घेऊया. उकळी आली की वरून आपल्याला टाकायचं आहे तूप. डाळ खिचडीला तुपाशिवाय चव नाही, तर त्यामुळे यामध्ये तुपाचा वापर अवश्य करा. डाळ खिचडी तर चविष्ट लागणारच आहे, पण तुपामुळे तिची चव अधिक वाढणार आहे. आता त्यानंतर डाळ खिचडी आता अशा प्रकारे सर्व करून घ्यायची. वरून आवडत असेल तर थोडीशी कोथिंबीर आणि तूपसुद्धा अवश्य टाका. तयार आहे आपली इथं हिरव्या मुगाच्या डाळीची मसाला डाळ खिचडी. अवश्य करून बघा. चला तर मग परत भेटू अशाच मस्त मस्त रेसिपींसोबत. तोपर्यंत धन्यवाद.